माझे जेव्हा वडील वारले तेव्हा माझ्या लहानपणी जेव्हा शारीरिक सुखासाठी मी म्हणजे लोक मागणी करायचे, मी जेव्हा घरी सांगायचे किंवा घरी असं म्हणजे अवॉइड करायचे, तर माझ्या घरावरती दगडे मारणं, पत्र्यावरती घराचे दरवाजे वाजवणं, एवढेच नाही तर घरासमोर घाण दारात आणून टाकणं, कचरा टाकणं, असे खूप साऱ्या गोष्टी मी सहन केल्या. काय वाटायचं की स्लम मध्ये जे वस्तीमध्ये मुलं लोक शिकलेले नाहीयेत, मग त्यामुळे मला ते समजून घेत नाही, त्यामुळे मला ते चिडवत असतं. ते जास्तीत जास्त वेळ माझ्या ऑफिसमध्ये घालायचे, व्यतीत करायचे. मला असं वाटायचं की ऑफिस जे लोक शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, ते मला समजून घेत. मग तिथून मी खूप तुटले. अजूनही म्हणतात ना की आयुष्यामध्ये आपण आपलं पहिलं प्रेम विसरू शकत, तर माझ्याही बाबतीत तसं झालं. ते प्रेम मी विसरू शकत नाहीये. लोक म्हणतात की तृतीयपंथी काम करत नाही, तर मी आतापर्यंत 196 लोकांना व्यवसाय टाकून दिलेत. कोणाला भाजीपालाचा व्यवसाय टाकून दिलेला आहे, कोणाला फुगे विकण्याचा व्यवसाय, तर कोणाला काही खेळणी विकण्याचा व्यवसाय, तर कोणाला चहाची टपरी टाकून दिली. मला दूध खूप आवडायचं, पण परिस्थितीमुळे मला कधी पिता आलं नाही. तर जे मुलं फुटपाथवरती राहतात त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्यांनाही दूध प्यायची इच्छा असेल एखाद्या लेकराला, तर त्यांची इच्छा मरू नये. तर त्या लेकराचं म्हणजे माझं 50 लिटर दूध असतं, प्रत्येक मुलाला अर्धा लिटरचं दूधचं पॅकेट दिलं जातं. आतापर्यंत 1087 मुलांचे शैक्षणिक पालकत्व मी स्वीकारलेलं आहे. तिला अर्धवट म्हणलं जातं, अपूर्ण आहे ते असं म्हणतात, पण हीच अपूर्णत्व असणारी व्यक्ती समाजामध्ये दुसऱ्यांच्या आयुष्याला म्हणजे पूर्ण उणीव भरण्याचं काम करते. अर्ध असं म्हणूच शकत नाही, अर्धा नटेश्वर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही आहेत. ती जी ताकद आहे स्त्री आणि पुरुषाची ती सगळ्यात जास्त आहे. अगदी बरोबर. आणि किती सुंदर रूप आहे हे. म्हणजे आतापर्यंत मी तृतीयपंथी लांबूनच पाहिलेले होते, किंवा जे काही गाडीपाशी येतात आपल्या, तेवढंच मला माहिती होतं. पण आज तुमच्याशी बोलून इतकं आत्मीयता माझी वाढवल्याबद्दल की वेगळं काहीच नाहीये, सेम भावना आहेत आपल्यासारख्या, काहीही नाही. म्हणजे चुकतोय ना ते आपण चुकतोय, आपण जे सामान्य लोक आपण स्वतःला समजतोय ना ते चुकीचं आहे. कारण हे सर्व अर्थानं व्यवस्थित आहेत आणि ते आपल्या सगळ्या लोकांसाठी काम करतात, ते फक्त त्यांच्यासाठी काम करतात. आज माझ्या बहिणी तुम्हाला म्हणजे रस्त्यावरती पैसे मागताना दिसत असेल की ह्या प्रशासनाने जर आमच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्यासाठी जर वेगवेगळ्या योजना आणल्या असत्या, आमच्या हाताला कामं दिली असते, ह्या समाजाने आम्हाला जर स्वीकारलं असतं, तर आम्हाला भीक मागण्याची वेळ आली नसती. नमस्कार, शमिका होसगे या पॉडकास्ट चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आज आलेलो आहोत सावली फाउंडेशनच्या आम्रपाली मोहिते यांच्याकडे. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक स्वागत. मनापासून धन्यवाद. कसं गेलं तुमचं बालपण? कुठल्या तुम्ही मूळच्या? माझं नाव आम्रपाली मोहिते. एक पुरुष शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष, कित्येक दशक म्हणता येणार नाही, कित्येक शतक दूर म्हणजे मी. माझ्या नावापुढे श्री लावायचं की श्रीमती याचं प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असतं. आपण सिग्नलवरती मला टाळ्या वाजवताना पाहिलं असेल किंवा एखाद्या घरामध्ये नवजात बालक जन्माला आला असेल तर तिथं बधाई देताना पाहिलं असेल. तर कोणी मला किन्नर म्हणतं, कोणी छक्का, तर कोणी हिजडा. परंतु मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. विशेष स्त्री म्हणजे मी जन्मत स्त्री नाहीये. मी समाजाशी लढून, निसर्गाशी लढून, किंबहुना स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व प्राप्त केलेले, म्हणून मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. माझं जे बालपण होतं, माझा जो जन्म आहे तो पुण्यातील ताडीवाला रोड या परिसरामध्ये स्लम मध्ये झाला होता, वस्तीमध्ये झाला होता. घरी 18-20 दारिद्र्य आणि त्याच्यामध्ये दोन माझ्या मोठ्या बहिणी आणि बायोलॉजिकल मी मुलगा म्हणून जन्मलेला होता. आणि असं आमचं एकंदरीत 5 जणांचं कुटुंब होतं. घरी वडील म्हणजे कधी जॉबला म्हणजे जात नव्हते, ते व्यसनाच्या आहारी असायचे, तर सगळं जबाबदारी आईच पार पाडत असायची. आई बंगल्यामध्ये कामाला जायची आणि तिथं काम करून आम्हाला सर्वांचा उदरनिर्वाह करायचे. शाळेत मी जेव्हा असताना खूप मुलं मला चिडवायचे. माझे जे हावभाव होते ते एका मुलीप्रमाणे असल्यामुळं मुलं मला चिडवत असायचे. कुणाचे पालक माझ्यासोबत त्यांना खेळू पण नव्हते देत, की त्यांना असं वाटायचं की ह्याच्यासोबत खेळला की आमचा मुलगाही ह्याच्यासारखा होतो की काय, तर त्यामुळे ते माझ्यासोबत असं त्यांना खेळूनही देत नसायचे. त्यामुळं म्हणजे रिसेसच्या वेळेस मी टॉयलेटला, लघवीला वगैरे जाऊ शकत नव्हते, तर की मुलं मला तिथे चिडवायचे.
आणि मग मी काय करायचे की जेव्हा पिरियड चालू असायचे, तास चालू असायचा, तर त्या तासाच्या दरम्यान मी वॉशरूम वगैरेला जायचे. आणि घरामध्ये म्हणजे जेवण नसायचं, तर कधी कधी आई जिथं बंगल्यात जायची तर तिथं तिला जे चपाती भाजी मिळायची, उरलेलं शिळं वगैरे, तर ते घेऊन आई मला ते आणून मला म्हणजे शाळेत द्यायची. आणि मी बाकीच्या मुलांचं बघायचे की बाकीचे मुलं म्हणजे टिफिनला कोणी ब्रेड जाम आणलेलं असायचं, कोणी पराठा आणलेलं असायचं. तर त्यांचं जेवण बघून मलाही असं वाटायची, इच्छा व्हायची की मी ते खावं, परंतु परिस्थिती नव्हती. मी स्वतःचं मन मारून राहायचे. आमच्या इथून जे लोक असायचे ते मला खूप चिडवायचे. मी जेव्हा पुढे जायचे तर पाठीमागून कोणी छक्का, कोणी हिजडा, अरे हे अमुकचा मुलगा आहे ना, तो बाहेरवाणी वागतोय, तो काही काही लोक म्हणजे शेजारच्या काकू वगैरे यायच्या, ते म्हणायच्या, अगं तुझा मुलगा बघ असं वागतोय, त्याचं वागणं बघ कसं आहे काय. तर आई तर कधी त्याच्याकडे दुर्लक्षित करायची. पण मला खूप वाईट वाटायचं की शेजारचे लोक येऊन आपल्या आईला असं बोलतायत आणि आपल्यामुळे आपल्या आईला असं बोलणं ऐकावं लागत आहे का काय. लहान मुलं तुम्ही समजू शकते, माझ्या समवयीन, पण जे माझ्या आजोबांच्या वयाचे लोक आहेत, वडिलांच्या वयाचे लोक आहेत, तेही मला चिडवायचे, शारीरिक सुखाची मागणी करायचे, माझ्याशी शारीरिक संबंध ठेवा असे बोलायचे. आणि 12, 13, 14 वर्षाचं एक लेकरू म्हणजे ते असं गोष्टी कुणाला सांगूही शकत नव्हतं, दुर्लक्षित करायचे. कधी लक्षात आलं की नाही आपल्यामध्ये मुलगा जरी जन्माला आलेला असलो, आपल्याला जरी सगळेजण मुलगा म्हणत असले तरी सुद्धा आपण कुठेतरी मुलीचं सगळे भावना आपल्यामध्ये आहेत, हे कधी लक्षात यायला लागलं? म्हणजे तसं लहानपणापासून तो वागणं तर मुलींसारखंच होतं, पण मी एक वेगळी आहे हे जेव्हा मी 10-12 वर्षाची असेल, 11-12 वर्षाची, तेव्हा मला कळू लागलं. मुलं वयात येतात, आपल्याला शारीरिक रचना बदल होतो मुलांना, की म्हणजे छोट्या छोट्या मिशा येतात, मुलींचं मासिक पाळी चालू होती म्हणून आपण थोडक्यात म्हणू शकतो, किंवा म्हणजे हार्मोन्स चेंजेस होतात असं. त्यावेळेस म्हणजे मला कळू लागलं की मी इतरांपेक्षा वेगळी आहे. मला मुलींना जसं मुलं आवडतात, मुलांना मुली आवडतात, तर मलाही मी मुलगा असू सुद्धा मला मुलांबद्दल आकर्षण आहे. आणि मला मुलींप्रमाणे म्हणजे तयार होणं, नटणं, कपडे घालणं, त्या प्रकारे हावभाव करणं, हे असं आवडत आहे. हे मला ते म्हणजे त्यावेळेस मला कळलं की मी वेगळी आहे. बाकीची मुलं दणकट आहेत, त्यांचं बोलणं म्हणजे कणखर आहे, ते थोडेसे मजबूत आहेत, पण मी अशी बारीक सारीक होती, अशी किरकोळ होते आणि नाजूक, चालणंही माझं तसं लटकणं मटकणं होतं. तर मी वेगळे होते आणि माझा आवाज थोडासा एक गलिश म्हणजे बायकी आवाज, एक मुलीप्रमाणे आवाज होता. तर खूप सारं असं चेंजेस होतं. तर त्यावेळेस मला तर काही समजलं नव्हतं, मी जे आहे ते एक्सेप्ट करत होते, कारण की मला म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळं वाटत नव्हतं. परंतु जेव्हा लोक मला चिडवायचे, त्रास द्यायचे, तर मला खूप वाईट वाटायचं. आणि अशातच माझे जेव्हा वडील वारले, तेव्हा माझ्या लहानपणी जेव्हा शारीरिक सुखासाठी म्हणजे लोक मागणी करायचे, मी जेव्हा घरी सांगायचे किंवा घरी असं म्हणजे अवॉइड करायचे, तर माझ्या घरावरती दगडे मारणं, पत्र्यावरती घराचे दरवाजे वाजवणं, एवढेच नाही तर घरासमोर घाण दारात आणून टाकणं, कचरा टाकणं, असे खूप साऱ्या गोष्टी मी सहन केलेल्या आहेत. आणि फक्त आई मला म्हणायची की बघ, आपली जी परिस्थिती आहे की अशी आहे की ही परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षण खूप महत्वाचं आहे, तो तुला शिकावं लागेल, शिकल्यानंतर तू चांगल्या ठिकाणी जॉबला लागशील, तू जर जॉबला लागला चांगल्या ठिकाणी, मग तिथं आपल्याला किंवा घर चांगलं जे आहे ते घेता येईल, आपण ह्या वस्तीतून बाहेर जाऊ. तर मी आईचं तेच गोष्ट ध्यानात ठेवली होती की शिकायचंय. मग मी शिक्षणावरती जास्त फोकस ठेवला होता. मला म्हणजे कपडे नसायचे, कपडे फाटलेले असायचे, शाळेचे ड्रेस, शनिवारचा तास असायचा तर माझ्या अंगावरची काटा यायचा, कारण की शनिवारच्या तासाच्या वेळेस पीटीचा तास असायचा, पीटीसाठी वेगळी बुट, चित्रकलाचा तास असायचा, चित्रकलासाठी साहित्य, चित्रकलाचे वही असेल, कलर पेटी, रंगपेटी असेल, माझ्याकडे ते कधी नसायच्या. त्यामुळे प्रत्येक शनिवारी वर्गाच्या बाहेर बसवायचे. मला खूप वाईट वाटायचं, म्हणजे मला बाहेर काय बसवतायत. लहानपणी मला दूध खूप आवडायचं, लहान लेकरांना आवड असते प्रत्येकाला, म्हणजे आपण जेव्हा लहान असतो किंवा मोठ्यापणाही म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडते खाण्यामध्ये, तर मलाही असं वाटायचं की मी दूध प्यावं, मलाही खूप आवडायचं. परंतु परिस्थिती नसल्यामुळे मी कधी ते दूध पिऊ शकत नव्हते. मी मनाला स्वतःला समजवायचे की नाही,
आपल्याला जे मिळेल त्याच्यामध्ये समाधानी राहायचंय. वेळेच्या अगोदरच मी मोठी झाले होते. मग तेवढी समज आली होती, परिस्थिती माणसाला मोठी मोठे करते. तेही माझ्या बाबतीत झालं. आणि हे करता करता शिकायचं तर आहे. मग त्यावेळेस मी काय केलं की क्वीन्स गार्डन, आयनॉक्स सिनेमा हॉल, तुम्ही पुणे स्टेशनच्या इथं तुम्ही बघितलं असाल, बर्ड गार्डन रोडवरती. तर त्या ठिकाणी क्वीन्स गार्डनच्या इथं सकाळ पेपरची एक मालकीन होत्या. तर त्यांचं कुत्र्यांचं एक शेल्टर होतं. तर त्या कुत्र्याच्या शेल्टरमध्ये, त्या डॉग शेल्टरमध्ये मी तिथं ते डॉगला जेवण देणं, त्यांचे शीट वगैरे, जे बाथरूम केलेली आहे, संडास केली ती साफ करणं, त्यांचं ते डॉगचं सगळं कचरा भरणं, हे काम करून मी माझ्या शाळेची 10वीच्या बोर्डाची फीस जमा केली. आणि ती फीस भरून मी परीक्षा दिली. आणि म्हणतात ना की ज्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते आणि परिस्थितीची जाणीव असते, तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही अपयशी होऊ शकत नाही. आणि तसंच झालं. मी 10वी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. डोळ्यासमोर ते एम होतं, ध्येय होतं की शिकून मोठं व्हायचंय. तर मी पुढच्या शिक्षणासाठी मी जे हे करत होते, परंतु त्यामध्येच 10वीला परीक्षा झाल्यानंतर ना रिझल्ट लागल्यानंतर आईची तब्येत बिघडली. आई तर बंगल्यामध्ये कामाला जायची आणि मॉलमध्ये दुकानं असं ते साफ करण्यासाठी जायची. तर त्या दिवशी आईने मला बोलवलं की मला तू मदत करशील का, कारण तिला ते आजारी असल्यामुळे तिला काम होत नव्हतं. मग मी तिकडे गेले, मी तिला ते काम करण्याची मदत वगैरे केली. आणि त्यानंतर जस्ट आम्ही खाली थांबलो होतो आणि वरती एक कंपनीचे मालक होते, ते थांबले होते वरती. आणि त्यांनी आमच्या दोघांची चर्चा म्हणजे बोलताना ऐकलं. तर त्यानंतर त्यांनी मला जॉब ऑफर केला की आमच्या इथे असं कॉलिंगचं काम आहे, तू करशील का. ते टेलिकॉलिंगचं जॉब होता तिथे. तर पहिल्यांदा मी त्यांना नाही म्हटलं, कारण की मला शिकायचं होतं. जर मी जॉबला लागले तर मग माझं शिक्षण अपूर्ण राहील, अर्धवट राहील. तर मग मी त्यांना नाही म्हटले. मग मी घरी आले. घरी आल्यानंतर आईची तब्येत आणखी बिघडली. आई कामाला जाऊ शकत नव्हती. मग म्हणतात हे 2 मूठभरच पोट असतं, पण जेव्हा भूक लागते तेव्हा चांगल्या वाईटच्या कुठल्याही गोष्टीची माणसाला म्हणजे काही भान राहत नाही. एखाद्या स्त्रीला तिचं स्त्रीत्वही दावणीला लावायला लागतं. तर त्यावेळेस मला असं वाटलं की शिक्षणापेक्षा माझं जगणं महत्वाचं वाटलं आणि माझ्या कुटुंबाचं उदरनिर्वाह कसं होईल हे मला महत्वाचं वाटलं. त्यामुळे मी तिथं शिक्षणाचं थोडंसं बाजूला हे विचार केला. 15-1 दिवसानंतर मी तिकडे गेले. तर त्यानंतर त्या मालकाला मी विनंती केली की तुम्ही म्हटलं होते मला जॉबला ठेवणार आहेत, तर मी रेडी आहे जॉबला, तर तुम्ही कधीपासून येऊ जॉबला. तर म्हणतात ना माणसामध्ये अहंकार असतो, गर्व असतो की नाही, मी तेव्हा विचारलं होतं तेव्हा तर तू नाही म्हटला, आता कसं काय आलाय. मला असं म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठं ना कुठं ते होतं. परंतु मी त्यांना खूप गयावया केली. त्यांना सांगितलं की माझ्या घरात अशी परिस्थिती आहे. शेजारच्या एक काकू होत्या बाजूला, म्हणजे आईसोबत ज्या कामाला होत्या, तर त्यांनी म्हटले की सर खरंच तिची परिस्थिती म्हणजे तिच्या आईची तब्येत ठीक नाहीये, तर तुम्ही लेकरू आहे त्याला घ्या कामाला. ठीक, रोज भूक लागते आणि भूक लागल्यानंतर अन्न लागतं आणि अन्नासाठी पैसा लागतो. मग त्यावेळेस त्यांनी मला काय केलं की आउटसोर्सवर कामाला ठेवलं. मग त्यांनी मला म्हटलं की तुला शिकायचंय ना, तू पुढे शिक्षण पण करू शकतोस, की त्यासाठी तुला काय करावं लागेल, काम तर कर, पण बाहेरून एक्सटर्नल तू परीक्षा देऊन तू एज्युकेशन पण कम्प्लीट कर. पंढरीचा विठ्ठलच माझ्यासमोर अवतरित झाला होता सरांच्या माध्यमातून. मग सरांनी मला जे शिक्षणासाठी म्हणले की मदत केली त्यांनी. मग मी माझं पुढचं शिक्षण सुरू ठेवलं. मी प्रत्येक महिन्याला बेस्ट टेलिकॉलर असायचे, प्रत्येक महिन्याला आउटपुट प्रॉपर असायचा. आणि 2-2, 3-3 करोडचा बिझनेस इंडिव्हिज्युअली कॉलिंग करून मी त्यांना मिळवून देत असायचे. आणि सरही माझ्या कामाबाबतीत खूप खुश होते. त्यावेळेस मी 3,000 रुपयावरती काम करू लागले होते. पण ते 3,000 रुपये माझ्यासाठी म्हणजे खूप मोठे होते, कारण त्याच्यामुळं माझं घर चालणार होतं, माझ्या घरच्यांना 2 वेळेचं जेवण मिळणार होतं. मी माझं एज्युकेशन पूर्ण केलं. मी MA केलं, MA इन इकॉनॉमिक्स. त्यानंतर मी BEd साठी पण एक्झाम दिली होती, CETची एक्झाम मी पास झाले होते. परंतु आईची तब्येत ठीक नसल्यामुळे मला काही कारणावरून तिथं जाता आलं नाही, कारण की मी जर तिकडे गेले असते तर मला जॉब सोडावं लागलं असतं. म्हणजे पूर्ण शिक्षण होतं, डिग्री होतं, तुम्ही तिथेच जॉब केला? हो, मी तिथेच जॉब केलं. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मी महिन्याला म्हणजे बेस्ट टेलिकॉलर असायचे पॅन इंडिया, म्हणजे पूर्ण देशाचं जे कंपनीमध्ये प्रत्येक जे ब्रांचेस होत्या त्या प्रत्येक ब्रांचेस मध्ये मी बेस्ट असायचे.
आणि यामुळे मला प्रत्येक महिन्याला अवॉर्ड असायचा. जसं तुम्ही मोठा होत गेलात तसं मग आणखीन तुम्हाला त्रास वाढला का? त्रास तर होताच. कंपनीत कधी त्रास नाही दिला? कंपनीमध्ये पण मी ते तसं पण तुम्हाला सांगते, म्हणजे एक किस्सा खूप मोठा झाला होता, ते सांगते मी तुम्हाला. ह्याचं पण कसं होतं माहितीये का, मला काय वाटायचं की स्लम मध्ये जे वस्तीमध्ये मुलं लोक शिकलेले नाहीयेत, मग त्यामुळे मला ते समजून घेत नाही, त्यामुळे मला ते चिडवत असते. तर मी काय करायचे, जास्तीत जास्त वेळ माझ्या ऑफिसमध्ये घालायचे, व्यतीत करायचे. मला असं वाटायचं की ऑफिस जे लोक शिकलेले आहेत, सवरलेले आहेत, ते मला समजून घेतील. सकाळी मी 8:30ला ऑफिसमध्ये पोहोचायचे, की रात्री घरी 9ला 9:30ला घरी पोहोचायचे. म्हणजे घरापेक्षा जास्त वेळ माझा ऑफिसमध्ये जायचा. आणि ते पण बघा, माझ्या तोंडावरती कुणी बोलत तर नव्हतं, कारण की HR पॉलिसी असतात, ज्या गोष्टी म्हणजे असतात, तर त्याच्यामुळे तर ते समोर तर बोलत नव्हते. परंतु एक गोष्ट म्हणजे प्रकर्षाने अशी घडली माझ्या बाबतीत, की त्यामुळं मी एकदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. झालं असं की पॅन इंडिया बेस्ट अवॉर्ड म्हणून, परफॉर्मन्स म्हणून मला मिळवण्यात आला होता. आणि त्यासाठी आम्ही बंडीपूरला चाललो होतो, हैदराबादच्या. तर तिथं आमचं अवॉर्ड सेरेमनी होती आणि त्यासाठी आम्ही रात्रीच्या ट्रेननी तिकडे चाललो होतो. आणि ट्रेननी जाताना तुम्हाला माहितीये की पुणे स्टेशन पासून शिवाजीनगर पर्यंत ट्रेन स्लो जात असते. आणि त्यावेळेस मी जस्ट वॉशरूमला गेले, आणि वॉशरूमला गेल्यानंतर ना बाहेर आले, तर माझे जे कलिग्स होते त्यांचं असं गॉसिप चाललं होतं की अरे इस हिजड़े को यहाँ पे क्यों बिठाया है, इस छत को यहाँ पे बिठाया है तो अनकंफर्टेबल लग रहा है, इसको दूसरे बुग्गी में बिठा दो, वो बाकी के जो 2-4 लोग हैं ना उनके साथ, तो अपने को थोड़ा कंफर्टेबल लगेगा. ऐसे इतकं भयंकर वाटलं की ते लोक माझ्याबद्दल असं बोलतात की त्या लोकांना प्रत्येक वेळेस त्यांच्या अडचणीला मी गेले होते, त्यांना प्रत्येक वेळेस मदत करायचे. कित्येक वेळा टिफिन ते आणू शकत नव्हते, तर मी माझ्या घरून टिफिन त्यांच्यासाठी बनवून न्यायचे. आणि इतकेच नव्हतं, त्याच्यामध्ये एक नाव मी घेणार नाही, एक मुलगा होता, त्याच्या आईचं जे ऑपरेशन झालं होतं, तर तिचे डायपर्स आणि तिला सॅनिटरी पॅड बदलण्यापर्यंतचं मी काम केलं होतं. आणि तोही व्यक्ती मला असं जर बोलत असेल तर तुम्ही किती वाईट वाटतं. आणि ते व्यक्ती मी त्यांना आपलं समजते, कुटुंबाचा एक भाग समजते, की वस्तीमध्ये मला कोणी समजत नाही तर हे लोक मला समजतील, मी त्यांच्यावरती एवढा विश्वास ठेवला होता. आणि तेच लोक जर मला असं बोलत असेल, मग माझी अशी अपेक्षा नव्हती, म्हणजे मी कशी विचारही कल्पनाही केली नव्हती की हे लोक माझ्याबद्दल असे बोलतील. मग त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. मी त्या अवॉर्ड सेरेमनीला गेले नाही. मी चालत्या ट्रेन मधून उडी मारून मी घरी आले. घरी आल्यानंतर 2-4 दिवस मी डिप्रेशन मध्ये होते. डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर मी विचार करू लागले की बाई बनणं खरंच एवढं अवघड असतं का? एक स्त्री म्हणून जगणं इतकं वाईट असतं का? आणि माझ्यामध्ये जर मी स्त्री आहे सारखी वागतेय आणि मी जर स्वतःला एक स्त्री म्हणून जगत असेल तर हे चुकीचं आहे का? हा समाज मला का समजून घेत नाही? त्यावेळेस मी खूप डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर मी म्हटलं की माझ्या आयुष्याला काही अर्थच नाहीये. मग मी फाशी घेण्याचा प्रयत्न केला, फाशी घेतली आणि त्याच्यातून मी बचावले गेले. घेतली फाशी? हो, मी फाशी घेतली होती. परंतु म्हणतात ना की माझी तेव्हा वेळ आली नव्हती अजून. बचावली म्हणजे काय? कोण होतं घरात? कसं काय वाचलं तुम्ही? घरी आजूबाजूचे लोक, बहिणी होती, बहिणींनी म्हणजे घर एकच, म्हणजे आमचं घर स्लम मध्ये म्हटलं तर छोटंच घर. आणि घरातून मग ती बहीण बाहेरून आली. मग मी दरवाजा का उघडत नाही, का नाही उघडत आहे, ती आवाज देत होती. आणि माझं असं म्हणजे पत्र्याचं घर होतं, तर ते खडबड असं मी रशीला अटकल्यामुळं ते खडबड आवाज येत होता. मग त्यानंतर ते लोक आले, त्यांनी मला त्याच्यातून बाहेर काढलं दरवाजा. ते डॉक्टर म्हटले की अजून थोडासा वेळ झाला असता तर जगणं अशक्य होतं. परंतु म्हणतात की डोक्यावरती परमेश्वराचं छत्र होतं. मी जगले. परंतु तरी मनामध्ये असं वाटत होतं की का असं लोक माझ्याशी वागतायत ते, आणि मला समजून घेणार कोणीच नव्हतं. मी कुणाकडे बोलू? म्हणतात ना ते आभाळच फाटलंय त्याला थिगळे तर कुठपर्यंत लावायचं, असं होतं. सगळ्या बाबतीतून तुटले होते. नंतर मग वापस या पोटासाठी वापस कामाला जावं लागलं. मग कामाला वापस जाऊन मग पुन्हा पहिल्यासारखं चालू झालं रुटीन.
आणि ऑफिसमध्ये पण असं होतं की मी प्रत्येक महिन्याला बेस्ट टेलिकॉलर असून सुद्धा मला त्यांनी कधी प्रमोशन लवकर दिलं नाही. माझ्यापेक्षा ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नव्हता किंवा कमी होता, अशा लोकांना त्यांनी प्रमोट करत होते. तिथंही माझं स्त्रीत्व मध्ये आलं, तिथंही माझा बायकीपणा, तिथेही मी जे स्वतःला स्त्री समजते ते मध्ये आलं आणि त्यांनी मला तिथं प्रमोट केलं नाही. मग मी तरी तिथं म्हणजे मनाला मारलं की नाही, मला पद प्रमोशन यापेक्षा माझा मिळणारा पैसा माझ्यासाठी महत्वाचा होता, कारण की त्याच्याने माझं घर चालत होतं, कुटुंब चालत होतं. मला ऑफर येत होत्या दुसरीकडे बाहेरच्या पण म्हणजे जे कॉम्पिटिटर कंपन्या होत्या, त्यांना माहिती होते की ही अशी व्यक्ती आहे, ती खूप चांगला परफॉर्म करते, ते मला अप्रोच करू लागले. मग नंतर मी विचार केला की नाही, कितपर्यंत मी सहन करणार. ठीक आहे, मी आता सहन करते की मजबुरी आहे, मजबुरी म्हणून मी सहन करते, पण त्या मजबुरीचा जर समोरचा फायदा घेत असेल ते चुकीचं आहे. मग तिथं कुठं ना कुठं वाचा फोडायला पाहिजे. म्हणून मग मी त्यांना म्हटलं की मी जॉब नाही करू शकत, मी एवढं करून सुद्धा तुम्ही मला प्रमोट करत नाही आणि एवढं परफॉर्मन्स असून तुम्ही बाकीच्यांना करताय आणि फक्त तुम्ही मला माहिती नाही की काय रिझन आहे, पण तुम्ही मला नाही काही करतायत, मला नाही करायचं, मला दुसरीकडून ऑफर आली. मग नाईलाजाव असतो, त्यांनी मला प्रमोशन दिलं ऍज अ टीम लिडर. मग माझा जॉब चालूच होता आणि हे करता करता आयुष्याचं एक वेगळं वळण आलं. प्रत्येक मुलगी एका जोडीदाराचा विचार करते, एक लाईफ पार्टनर असावा, तसंही माझ्या बाबतीत झालं. मीही स्वप्न रंगवत होते. मलाही असं वाटत होतं की एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आला, त्या व्यक्तीचं नाव तर मला घेण्याची इच्छाही नाहीये आणि घेणारही नाही मी त्या व्यक्तीचं नाव. तर असा व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आला आणि तो मला सगळं दाखवत होता की मी तुझी केअर करतोय, मी चांगल्या गोष्टीसाठी वाईट गोष्टीसाठी मला सपोर्ट करतोय आणि तो माझा सर्वात जास्त नाही का सपोर्ट सिस्टम आहे, असं मला तो म्हणजे भासू लागत होता. परंतु हे सगळं म्हणजे मिथ्या होतं, खोटं होतं. फक्त पैशासाठी आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्यांनी माझा वापर करत होता. मला असं नंतर कळलं की त्याचं एका मुलीसोबत अफेअर आहे. त्यावेळेस मी एक्सेप्ट केलं की नाही, मुलांचं ऑब्व्हियसली नॅचरल आहे की मुलींना मुलं आवडतात, मुलांनाही मुलगी आवडत असेल तर तसंही ते नॅचरल आहे, इट्स ओके, काही नाही. पण मी त्याला हे म्हटलं की तू करू शकतो तसं, माझं तुला काही अडचण नाहीये, फक्त मला जे केअर करत आहे, जे प्रेम हे करत तसं मलाही कर. तर तो हो म्हणाला. असं पैसे माझ्याकडून घेतच होता आणि मीही प्रेमाच्या म्हणतात ना आंधळी पट्टी माझ्या डोळ्यावर लावली होती, तर मीही त्याला पैसे वगैरे किंवा बाकीच्या गोष्टींनी मदत करत होते. त्यानंतर मला म्हणजे काही दिवसानंतर असं कळलं की त्याचं माझ्याच एक मैत्रीण जी तृतीयपंथी आहे तिच्यासोबत पण अफेअर आहे. मला कळलं की नाही, माझी जी निवड आहे ती कुठेतरी चुकली आहे आणि आयुष्यामध्ये ज्याच्यासोबत मी लाईफ पूर्ण आयुष्य काढण्याचा विचार करत आहे, तो जो व्यक्ती आहे तो चुकीचा आहे आणि ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक आहे. मी ज्याच्यावरती आंधळा विश्वास केलेला आहे. मग तिथून मी खूप तुटले. अजूनही म्हणतात ना की आयुष्यामध्ये आपण आपलं पहिलं प्रेम विसरू शकत नाही. तर माझ्याही बाबतीत तसं झालं. ते प्रेम मी विसरू शकत नाहीये. त्यांनी माझ्यासंग खोटं प्रेम केलं होतं, पण मी खरं प्रेम केलं होतं. परंतु त्या दुखण्यांवरती मीठ सोडण्याचं त्याचं काम होतं. त्यानंतर ना मग मी स्वतःला आणखी म्हणजे डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर ना मग मी एक हप्ता मी कामाला गेले नाही. कामाला गेल्यानंतर मी घरीच राहिले. मला स्वतःचं भान राहत नव्हतं की मी काय करते काय. जेव्हा सगळं जग आपल्या विरोधात आहे आणि आपल्याला असं वाटतं की तो व्यक्ती माझा आधार आहे आणि त्या व्यक्तीने जर त्याचा आधार काढून घेतला आणि त्याचा वास्तविक चेहरा माझ्यासमोर आला, त्यावेळेस माझी परिस्थिती काय असेल. तर त्या प्रेमभंग म्हणू शकतो आपण, तो प्रेमभंग झाला आणि मग मी खूप डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर मी पुन्हा सुसाईड केली. मी वरतून उडी मारली होती बनगार्डनच्या इथं जे ब्रिज आहे पुलावरून. तर उडी मारल्यानंतर मला थोडंसं लागलंय, अजून पण कंबर वगैरे दुखतीये. हे म्हणतात ना, प्यार करना आसान नहीं है, उसके लिए बहुत
किंमत देणी पडते. मी जेव्हा सुसाईड अटेम्प्ट केला त्याच्यात मी जेव्हा वाचले गेले तेव्हा नंतर ना मग मी माझ्या खूप लोकांनी मला समजवलं. मी विचार केला की हे चुकीचं आहे आणि माझ्यावरती 2 जण अवलंबून होते, 3घी जणी, माझ्या बहिणी, आई. मग मी विचार केले की मी त्या व्यक्तीसाठी मी किती मूर्ख आहे आणि मी त्या व्यक्तीसाठी माझं आयुष्य संपवते की ज्याला माझी काही कदरच नाहीये. बरोबर. आणि त्याच्या आयुष्यामध्ये माझं स्थान फक्त शून्य आहे. फक्त स्वार्थासाठी, शारीरिक संबंध असेल किंवा पैशासाठी तो फक्त माझा वापर करतोय. तेव्हा मला म्हणजे म्हणतात ना, मला जाग आली, मी हे झाले. मग त्यानंतर मी विचार केला की नाही, आयुष्य एवढं सोपं नाहीये. समाजामध्ये असेही लोक आहेत की जे एक एक क्षणासाठी मृत्यूशी झुंज देतात हॉस्पिटलमध्ये. मग हे आयुष्य इतक्या झटक्यात संपवण्यापेक्षा चंदनापरी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधी दरवळ का निर्माण न करावी. अशा खूप सारे आम्रपाली असतील, असे खूप सारे गरजू असतील. मग त्या हातबजाळ्या लोकांना मग आधार का नाही द्यायचा. मग त्यावेळेस ही जी आम्रपाली आता तुमच्या समोर थांबली आहे, ह्या आम्रपालीने त्या आम्रपालीला कुठंतरी गाडलं होतं. जी प्रत्येक गोष्टीला ती रडायची, प्रत्येक गोष्टीसाठी ती म्हणजे क्रीप करायची, प्रत्येक गोष्टीसाठी ती म्हणजे भावनिक भावूक व्हायची, प्रत्येक गोष्टीला ती म्हणजे मनावर लागून धरणारी ती आम्रपालीला मग मी गाडलून टाकलं आणि नवीन एक आम्रपाली झाली. ह्या आम्रपालीने म्हणजे जे जीवन आहे ते समाजाच्या नावाने केलं होतं. तिथून ही नवीन आम्रपालीची सुरुवात झाली आणि मग मी सामाजिक कार्याला स्वतःला ओढलं. कारण की हे जे पूर्ण जे डिस्टर्बन्स होतं, एक तर समाजामधून तिरस्कार होता, प्रेमभंग. मग मी कुठे जे तुटले होते ते कुठं तर मी सावरण्याचा प्रयत्न केला होता. म्हणतात ना, कुठलीही गोष्ट घडण्यासाठी कुठलीही गोष्ट कारणीभूत ठरते. तुम्ही जॉब तर करत होतात, मग शिक्षण पुन्हा कंटिन्यू केलं आणि मग डॉक्टरेट केव्हा मिळाली तुम्हाला? फिलिपाईन्स युनिव्हर्सिटी ऑफ यबारा यांच्या माध्यमातून माझ्या सामाजिक कार्याबद्दल मला त्यांनी ही दिलेली पदवी आहे. आणि आतापर्यंत तुम्ही जे म्हणतायत की समाजामध्ये मी जेव्हा सामाजिक कार्याला वळाले तर फुटपाथवरती असे खूप सारे वंचित उपेक्षित घटक होते जे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब होते. आणि प्रशासन म्हणा, समाज म्हणा, त्याच्या दृष्टिकोनातून हा जो समाज होता, त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, कुठल्या गोष्टी शासकीय पुरावे नाही, ते एक मेलेलाच घटक समजू शकतो आपण त्यांना, एक सिव्हिल डेथ. अशा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मग मी छोटासा प्रयत्न करू लागले. तिथून मग मी माझी सामाजिक संस्था चालू केली आणि ह्या सामाजिक संस्थेचं नाव मी सावली सोशल फाउंडेशन ठेवलं. सावली म्हणजे जेव्हा ऊन पडतं कडाक्याचं, तर त्या उन्हामध्ये एक छोटासा काय सावली जर आपल्याला कोपरा मिळाला तर तो किती विसावा देतो. आणि ह्या समाजाचं जे संघर्षमय जीवन आहे, त्या संघर्षमय जीवनामध्ये अशा उन्हापासून जे उन्हामध्ये लोक खितपत आहेत, जे संघर्ष करतायत जगण्याचा, 2 वेळेच्या अन्नासाठी ते झटत आहे, आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा, हे तर लांबची लांब गोष्ट लांबच राहिले, पण 2 वेळेच्या जेवणासाठी त्यांची म्हणजे भ्रांत आहे. तर अशा लोकांवरती सावली देण्याचा मी प्रयत्न केला. एक आई म्हणून एक मायेचा पदर आणि ह्या पदररूपी सावलीच्या पंखाखाली ह्या लेकरांना घेण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. आज तुम्ही बघत असाल की पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो. या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये पर जिल्हा, पर गाव किंवा परदेशातून लोक इथं शिक्षणासाठी येतात. अत्याधुनिक कम्प्युटर लॅबनी सुसज्ज अशा मोठमोठ्या इथं हे कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत. तर ह्या ठिकाणी मुलं शिकतात, त्यांचं भवितव्य घडवतात. परंतु समाजामध्ये असाही काही घटक आहे की ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, परंतु परिस्थिती नसल्यामुळं ते शिकू शकत नाही. सिग्नलवरती भिक्षा मागणारी काही मुलं आहेत, जी सर्रास आपण जेव्हा कधी कुठे जातो तर आपल्याला सिग्नलवरती काही मुलं भीक मागताना दिसतात. त्यांचं बालवय म्हणजे शिक्षणाचं वय असतं, परंतु परिस्थितीमुळं फक्त पोट भरण्यासाठी त्यांना भीक मागावी लागते. तर अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मग मी पुण्यामध्ये फुटपाथ शाळा चालू केलेली आहे. तर ही जी फुटपाथ शाळा आहे ती आपण 3 संकल्पनेमध्ये टप्प्यांमध्येच कार्यरत करतो. पहिल्या टप्प्यामध्ये मुलांच्या पॅरेंट्स आपण काउन्सिलिंग करतो की बाबा तुमचे मुलं रस्त्यावरती राहतील तर ते त्यांचं
जे भवितव्य किती असुरक्षित आहे. इथं आपण बघतो की 7 महिन्याच्या बाळाला सोडलं जात नाही, की 70 वर्षाच्या म्हातारीला सोडलं जात नाही. तर असे वेगवेगळे नाना प्रकारचे लोक नजरांपासून तुमच्या लेकरांना बचाव संरक्षण करण्यासाठी किंवा त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी त्यांना शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि 4 भिंतीचा आधार त्यांना महत्वाचा आहे. त्यांच्या डोक्यावर छत असणं गरजेचं आहे. मग आपण त्यांना CWC चाइल्ड वेलफेअर कमिटी जे आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना निवासी शाळेमध्ये ऍडमिशन करून देत असतो. जर त्यांचे पॅरेंट्स तिथे रेडी नसेल होत की आमच्या मुलाला आमच्याकडून दूर नाही ठेवायचं, आम्हाला आमची मुलं आमच्याकडेच पाहिजे, तर आपण त्यांना म्हणतो की जर जसं असेल तर तुम्ही सकाळी तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, दुपारी संध्याकाळपर्यंत तुमची मुलं तुमच्याकडे असतील. मग गव्हर्नमेंट जी शाळा आहे तिथे आपण त्यांचं ऍडमिशन करून देत असतो. तिथंही ते लोक तयार नसतील, मग आपण शाळाच त्यांच्यापाशी आणलेली आहे. हे मुलं शाळेत जाऊ शकत नाही, मग शाळाच आपण त्यांच्या दारी आणलेली. मी पाहिलंय तुमचं ते सोशल मीडियावर. तुम्ही रात्री रात्री बसून त्या मुलांची गप्पा मारत असता, अभ्यास घेत असता. आणि तुमचं एक सोशल मीडियावर तुम्हीच बोललेलं एक वाक्य मला टका लिहिलेलं आहे की हे मुख्य प्रवाहापासून बाजूला आहेत सगळे लोक. बरोबर. ते खूप दुर्लक्षित घटक आहेत, वंचित आहेत आणि ते त्यांचे हात पुढे करतात घेण्यासाठी. पण हे घेणारे हात आहेत, ते कधीतरी देणारे हात व्हावेत. बरोबर. म्हणून मी काम करते असं तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्यावर. बघा, शिक्षण हे असं एकमेव साधन आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो त्याचं प्राशन करेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि शिक्षणामध्ये असं सामर्थ्य आहे की आपली जी परिस्थिती आहे ती आपण सगळी बदलू शकतो. हे मागणारे हाही हात, देणारे हात घडवायचा असेल तर शिक्षण एकमेव साधन आहे. मग त्यामुळे आपण शिक्षणावरती जास्त फोकस केलेला आहे, जेणेकरून हे मुलं शिकतील, सवरतील. उद्या कोणी डॉक्टर होतील, कोणी वकील होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी शिक्षक होईल, जे पुढची पिढी घडवतील. तर ह्या प्रकारे आपण ह्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच बरोबर शिक्षणाच्या जोडीला जे मुलं शाळेत फीस भरू शकत नाही, असे मुलं जे वस्तीमध्ये राहतात, अशा मुलांच्या शाळेची फीस भरण्याचं मी काम केलेलं आहे. आतापर्यंत लोकांनी ही मागणारी टाळी बघितली आहे आणि ही जी टाळी ती कानाला कर्कश वाटते, पण ह्या टाळीच्या जोरावरती मी आतापर्यंत 137 मुलांच्या शाळेची फीस भरलेली आहे. त्याच प्रकारे लोक म्हणतात की तृतीयपंथी काम करत नाही, तर मी आतापर्यंत 196 लोकांना व्यवसाय टाकून दिलेत. कोणाला भाजीपालाचा व्यवसाय टाकून दिलेला आहे, कोणाला फुगे विकण्याचा व्यवसाय, तर कुणाला काही खेळणी विकण्याचा व्यवसाय, तर कुणाला चहाची टपरी टाकून दिलेली आहे. तर असे व्यवसाय मी टाकून दिलेले आहेत स्वखर्चाने. तर त्याच प्रकारे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की लहानपणी मला दूध खूप आवडायचं, पण परिस्थितीमुळे मला कधी पिता आलं नाही. तर जे मुलं फुटपाथवरती राहतात त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्यांनाही दूध प्यायची इच्छा असेल एखाद्या लेकराला, तर त्यांची इच्छा मरू नये. तर त्या लेकरांना मी रोजचं म्हणजे माझं 50 लिटर दूध असतं, प्रत्येक मुलाला अर्धा लिटरचं दूधचं पॅकेट दिलं जातं. जी मुलं शालेय साहित्य घेऊ शकत नाही, शैक्षणिक साहित्य विकत घेऊ शकत नाही, अशा मुलांना शालेय साहित्य, शैक्षणिक साहित्य देण्याचं मी काम करते. आतापर्यंत 1087 मुलांचे शैक्षणिक पालकत्व मी स्वीकारलेलं आहे. आतापर्यंत मला 553 पुरस्कार मिळालेले आहेत. हा जी 24 तासचा अनन्य गौरव सन्मान पुरस्कार आहे. हा आपला बालगंधर्व पुरस्कार आहे. त्याच प्रकारे बालगंधर्व तुम्हाला किती साली मिळाला? हा जो पुरस्कार आहे तो 2023 मध्ये मला मिळालेला आहे. त्यानंतर हा नवदुर्गा पुरस्कार आहे. हो, आणि वुमन्स चेंज मेकर हा एक पुरस्कार होता. त्यानंतर महानगरपालिकेचं मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये जेव्हा मी कोविडच्या काळामध्ये जे काम केले त्याचा एक पुरस्कार आहे. त्यानंतर हा जो पुरस्कार आहे तो मला मिळालेला आहे. असे खूप सारे पुरस्कार आपण इथे बघू शकता, तिथे पण खूप सारे पुरस्कार आहे. ते पूर्ण भरलेलं आहे. तर असे खूप सारे पुरस्कार, आणि इव्हन असे 2 पोतीवरती बांधून ठेवलेले आहेत, कारण की जागाच नाही, स्पेसच नाही. तर खूप सारे पुरस्कार आहेत. पण पुरस्कारापेक्षा मी म्हणते की लोक मला जाणतायत. पुरस्कार तर हे फक्त एक माध्यम आहे. वेगवेगळे पुरस्कार मिळाले की बाई हे अनसीन हिरो अनसीन हिरो म्हणजे आतापर्यंत लोकांनी जे पैसेवाले म्हणा किंवा जे प्रतिष्ठित लोक त्यांना पाहिले, पण अनसीन हिरो जे समाजाच्या म्हणजे कुठेच लोकांमध्ये अजूनपर्यंत कोणी बघत नाही, तो झटतोय, करतोय काम. पण त्या लोकांना समाजाच्या मुख्य म्हणजे लोकांसमोर आणणं हे अनसीन हिरो म्हणून पुरस्कार आहे. हा आहे ना. आणि तुमचा लंडन, हो, लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, सप्तरंगी आहे.
हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे हा. हो, सर्वात मोठा पुरस्कार आहे. आणि एका सरांनी मला म्हटलंय की दुसऱ्याच्या आयुष्याला पूर्णत्व देणारी सप्तरंगी आई. वा वा वा. जिचं आयुष्य असं म्हणतात ना की तिला अर्धवट म्हणलं जातं, अपूर्ण आहे ते असं म्हणतात, पण हीच अपूर्णत्व असणारी व्यक्ती समाजामध्ये दुसऱ्यांच्या आयुष्याला म्हणजे पूर्ण उणीव भरण्याचं काम करते. तर दुसऱ्यांच्या आयुष्याला पूर्णत्व देणारी सप्तरंगी आहे. पण हे मी अर्ध असं म्हणूच शकत नाही. अर्ध नटेश्वर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही आहेत. ती जी ताकद आहे स्त्री आणि पुरुषाची ती सगळ्यात जास्त आहे. अगदी बरोबर. आणि किती सुंदर रूप आहे हे. म्हणजे आतापर्यंत मी तृतीयपंथी लांबूनच पाहिलेले होते किंवा जे काही गाडीपाशी येतात आपल्या तेवढंच मला माहिती होतं. पण आज तुमच्याशी बोलून इतकं आत्मीयता माझी वाढली या लोकांबद्दल की वेगळं काहीच नाहीये, सेम भावना आहेत आपल्यासारख्या, काहीही नाही. म्हणजे चुकतोय ना ते आपण चुकतोय. आपण जी सामान्य लोक आपण स्वतःला समजतोय ना ते चुकीचं आहे. कारण हे सर्व अर्थानं व्यवस्थित आहेत आणि ते आपल्या सगळ्या लोकांसाठी काम करतात. ते फक्त त्यांच्यासाठी काम करत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या कार्याला माझा सलाम आहे. धन्यवाद.